नमस्कार. नोव्हेंबर सेमिस्टर एक्झाम्स चालू आहेत. इलेक्शनमुळे काही पेपर पुढे ढकलले, ज्यामुळे आम्ही खूप सुस्तावलो, अगदी या माशासारखे. घरी बसून बसून आणि तेच ॲनोड कॅथोड करून खूप वैताग आला होता. म्हणून ही लहानशी ट्रिप प्लॅन केली, सावंतवाडी टू केसरी ॲक्वेरियम. गेल्या वर्षीपासून मित्रमंडळांचे स्टेटस, स्टोरीज बघून इथे यायची खूप इच्छा होती. असं मास्टरपीस बघून हे जगप्रसिद्ध व्हावं आणि कोणी अंडर एस्टिमेट न करता किंवा माझ्यासारखं ट्रिप लांबणीवर टाकून हा मास्टरपीस दुर्लक्षित करू नये यासाठी पटपट हा व्हिडिओ बनवून टाकला. सावंतवाडीतून आम्हाला 15-20 मिनिटे लागली इथे पोहोचायला. ओळखीचा रोड आणि ठिकठिकाणी दिशादर्शक बोर्ड बघून पोहोचलो आम्ही. गाडी पार्क केली, गेटजवळ गेलो. 2 शालेय सहली आल्या होत्या गोव्यातून. त्यांच्या मॅम तिकीट्स काढत होत्या, पण त्यांना वेळ लागेल हे समजताच त्यांनी आम्हाला वाट दिली. पुढे जाऊन आम्ही तिकीट काढले. स्टार्टिंगला कॅफे दर्शन झाल्यावर हायसे वाटले की भटकंती करून लगेच पेटपूजा करू. स्टार्टिंगला तो मासा दिसला, स्वागत करण्यासाठी एवढं मोठं तोंड घालून बसलेला. आतमध्ये गेलो. आतमध्ये दर्शन झाले माझ्या फेवरेट फूडचे आणि तिथून पुढे ते पाणी, मासे बघत बघत चाललो आम्ही. तिथे वेगवेगळे पक्षीही पाहिले जे आधी कधीच बघितले नव्हते. पुढे एंट्री करताना तिकीट दाखवले. आतमध्ये एका फिश टँकने आमचं स्वागत केलं आणि आम्ही ॲक्वेरियमच्या प्रवासाला स्टार्ट केलं. तिथे अप्रतिम असं दृश्य बघून आम्ही फर्स्ट फ्लोअरला गेलो. तिथे त्यापेक्षाही सुंदर दृश्य बघितले. बघायला आल्याचं समाधान वाटलं. तिथून बाहेर पडतो न पडतो तेवढ्यात एका लाजऱ्या माशाने आमचं लक्ष वेधून घेतलं. तो खूपच लाजत होता. असं वाटलं त्यांनाही भावना असतील कदाचित. एक जिना चढून वरती आलो सरपटणाऱ्या प्राण्यांकडे. जे झोपलेत त्यांना झोपू दिलं. तिथून बाहेर आलो. त्या माशाने तोंड उघडून बाहेर वाट सोडली. बाहेर आंबे विकणारा माणूस दिसला, त्या भिंतीवरचा. पोटाची जाणीव झाली. त्या कॅफेकडे पाय वळले. फ्री वायफायला कनेक्ट झालो. कोल्ड कॉफी आणि आईस्क्रीम खाल्ली. जराशी स्वप्ने बघितली इथे कोल्ड कॉफी बनवून विकायची आणि बाहेर आलो. खूप दिवसांची इच्छा होती. एवढं जवळ असून इतके दिवस लावले याची खंतही वाटली आणि हा व्हिडिओ बनवून हरिअपची बेल वाजवावीशी वाटली. लांबून लांबून येणारे लोक दिसले आणि वाटलं की आपला गाव, आपले लोक जगप्रसिद्ध होत आहेत. खूप कौतुकाची आणि अभिमानाची गोष्ट आहे ही. पण माझ्यासारखे ट्रिप लांबणीवर टाकणारे किंवा ज्यांना माहीत नाही अशा लोकांसाठी आवाहन आहे की नक्की भेट द्या. आपली माती, आपल्या मातीतल्या माणसांच्या कष्टासाठी आणि आपल्या विकासासाठी. थँक्यू.